Thank you.
श्री गणेश
निरूपणाचा अभंग भक्त शिरोमणी यांना म्हटलं जातं अशा नामदेव महाराजांचा घेतलाय. ते मूळ पद्यामध्ये म्हणताय, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी. नामदेव महाराज हे असे होते की प्रत्येक घरातला सदस्य हा हरिभक्त होता. 14 जण घरामध्ये सभासद होते, पण 14 जण हरीला भजत होते. असं एकमेव हे संतांचं घर आहे. आता आपण तुकारामांचं बघितलं
तुकाराम एकटे भक्त होते, पण आवली ही नव्हती ना. पण एका घरातले 14 जण हरीचे भक्त आहेत, हे त्यांच्या घराण्याचं वैशिष्ट्य आहे. आणि लहानपणापासूनच आपल्याला माहिती आहे की भगवंताशी बोलावं, भगवंताला जेवू घालावं, असं यांचं जीवन. आणि त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दीर्घायुषी होते. 80 वर्षापर्यंत त्यांना आयुष्य मिळाले. आता आपण बघतो माऊली 23व्या वर्षी गेल्या, नंतर तुकाराम महाराज 42 वर्षाचे गेले. असं यांना दीर्घायुषी मिळालं होतं. ते आद्य कीर्तनकार म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांनीच 12व्या शतकात 13व्या शतकात मंदिरातलं कीर्तन वाळवंटात नेलं. कशासाठी? तर 18 पगड जातीला देवळामध्ये येण्यास बंदी होती, म्हणून ज्ञानदेवांनी सांगून ते कीर्तन वाळवंटामध्ये त्यांनी नेलं. आणि वाळवंटामध्ये नेण्याचं कारण काय? वाळवंटामध्ये बीज रुजत नाही बघा, म्हणून वासनेचं बीज रुजायला नको, म्हणून कीर्तन हे वाळवंटामध्ये नेलं. अशा या नामदेवांचं वर्णन करताना नामदेवाची अमृत तुल्यवाणी, नामदेवाची अमृत तुल्यवाणी, जपणीये कालोनी पाणी, जपणीये कालोनी पाणी, असं हे नामदेवांचं कीर्तन की श्रोत्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू उभे राहावे. प्रत्यक्ष भगवंत कीर्तनात नाचतोय. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. आणि जनाबाई म्हणतात की कद सांभाळा पितांबर सांभाळा. आणि लक्ष कोणाचं गेलंय? कबीरांचं गेलंय. बघा, एवढे सगळे कीर्तनात बसलेत, पण कबीरांचंच का लक्ष गेलं? व्यवसाय होता कापड विणण्याचा, म्हणून जो जो आपला व्यवसाय असतो ना, तिथे आपलं पटकन लक्ष जातं. पण टेलर असेल तर लगेच तो ड्रेस कसा शिवलाय, आपल्याला तशी फॅशन करता येईल का, असं होतं की नाही? किंवा ह्यांचा इथे मुंडा चुकलाय बर का, हे दुसरे कलाकारांना नाही कळणार, पण त्या व्यवसायामध्ये असलेल्यांना इथे बरोबर लक्ष जातं. एखादा चित्रकार असेल तर रांगोळी कशी काढलीये इथे जास्त लक्ष जाईल. किंवा वेशभूषा करण्याला असेल, अरे यांनी पातळ जास्त छान नेसलंय बर का. म्हणजे ज्याचा ज्याचा जो व्यवसाय असतो तिथे तिथे त्याचं लक्ष जातं. म्हणून कबीरांचं लक्ष गेलंय पितांबराकडे. आणि ते सांगतायत की भगवंता नाचता नाचता पितांबर सुटतोय धरा. असं कीर्तन नामदेवांचं होतं. आणि ते सद्गुरूला नायक असं म्हणतायत. सद्गुरू कसे असतात हे आपण 4 दिवस बघितलंय. पण नायक हा शब्द का वापरलाय हो? नायक हा शब्दाचा अर्थ काय? तर त्याला नेता, सरदार, प्रमुख असं त्याला समानार्थी शब्द आहे. मग आपल्याला सिनेमात सुद्धा नायक आणि खलनायक असे 2 दिसतात की नाही? पण सद्गुरू हे नायक आहेत. मग ते नेता आहेत, समाजाचा नेता आहेत असं आपल्याला जाणवतं. मग नेता म्हणजे काय, नक्की काय? खुर्चीवर बसला म्हणजे नेता आहे का? अहो हल्लीच्या नेत्यांना असं विचारायला लागतं कुठे नेता आम्हाला आता, असं म्हणायची वेळ आलेली आहे. की खुर्ची मिळाली की कामं करायची नाही, पण नेत्यामध्ये नेतृत्व असायला पाहिजे. आणि नेतृत्व असेल तरच तो नेता होतो. अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर बाळासाहेब ठाकरे
एकही पद त्यांच्याकडे नव्हतं, पण त्यांना मानणारे अजून आहेत की नाही, नेता मानणारे. मग असा हा नेता, त्याच्या अंगी काय गुण असायला पाहिजे, आणि ते गुण नामदेवांना आपल्या सद्गुरूमध्ये दिसलेत बर का. म्हणून ते सद्गुरूंना नायक हे विशेषण लावत आहे. मग नेत्यामध्ये दूरदृष्टी असायला पाहिजे. मग दूरदृष्टी कशी असायला पाहिजे की आता आपण असं वागलो तर पुढे त्याचा परिणाम काय होणार आहे हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे. बघा, लालबहादूर शास्त्रींनी आपल्या भारतामध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडलेला होता, तर हा दुष्काळावर आपण काय उपाय करू शकतो. भारताचे पंतप्रधान होते, पण त्यांनी सांगितलं की प्रत्येकाने सोमवार जर केला तर एवढ्या लोकांचं एक वेळचं जेवण वाचेल आणि ते दुसऱ्या वेळेला आपल्याला उपयोगात येईल. आजही 70-90 वर्षाच्या जी माणसं आहेत ना, ती सोमवार लालबहादूर शास्त्रींनी सांगितलेत म्हणून करणारी आहेत. म्हणजे दुष्काळावर मात आपण करू शकतो ही दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. असा नेता असायला पाहिजे. आणि हा गुण सद्गुरूंमध्ये आपल्याला जाणवतो. एक जपान मधली कथा आहे, आणि जपान मध्ये ज्युडो खेळला जातो. अत्यंत म्हणजे स्वसंरक्षणासाठी तो खरा खेळ आहे. आणि एक अपंग मुलगा होता, त्याला डावा हात नव्हता, आणि त्याला तर ज्युडो खेळायची अत्यंत इच्छा होती. काय करावं अनेक जणांकडे गेलाय, पण त्याच्याकडे बघून त्याला काही कोणी ज्युडो शिकवायला तयार नाही. मनामध्ये अत्यंत खजीत झाला की म्हणजे मला हात नाही तर मी ही विद्या शिकू शकणार नाही का. पण त्याची तळमळ असली ना की कोणीतरी आपल्याला भेटतं. त्याप्रमाणे त्याला एक सद्ग्रस्त भेटले, आणि ते म्हणतायत की तुला मी एक नाव सांगतो, तू त्यांच्याकडे जा, ते तुला शिकवतील. आता मनामध्ये थोडीशी साशंकता होतीच की सगळ्यांनी जसा नकार दिलाय तसा मला पण इथे पण नकार मिळेल का, पण करून जाऊन बघायला काय हरकत आहे. म्हणून तो तिथे गेलाय, त्यांच्या पुढे उभा राहिलाय, नमस्कार केलाय आणि मनातली इच्छा सांगितली. आणि त्यांनी सांगितलं की मी तुला शिकवीन. आनंद झालाय अर्थात. आणि दुसऱ्या दिवशीपासून खेळ शिकवायला सुरुवात केली. पण जवळजवळ 6 महिने झाले तरी सुद्धा एकच डाव शिकवलाय बर का. म्हणजे जसं परवा काका म्हणाले की सज्ज लागल्याशिवाय पुढे जायचं नाही, तसं एकच डाव 6 महिने शिकवलाय. अहो, तेच शिकून कंटाळा येतो विद्यार्थ्यांना. अहो, दुसरं काहीतरी शिकवा असं वाटतं ना. तसंच या मुलाचं झालं. पण ते म्हणाले की हा डाव तुला चांगला यायला पाहिजे. होता होता त्या डावामध्ये तो अत्यंत पारंगत झाला, आणि तेवढ्यामध्ये एक स्पर्धा लागली, आणि गुरूंनी सांगितलं की तू उतर त्या स्पर्धेमध्ये. आता याच्या मनामध्ये असं की मला जर एकच डाव येतोय तर मी कसं काय उतरणार याच्यामध्ये, मी कसं काय जिंकू शकणार. पण सद्गुरूंना माहिती असतं की आपल्या विद्यार्थीची पात्रता काय आहे, आणि त्यामुळे गुरूंच्या सांगण्यावरून तिथे जातो, भाग घेतो, आणि पहिली फेरी जिंकतो. मनाला उभारी येते. आता दुसऱ्या फेरीत पदार्पण झालंय. असं करत करत अगदी उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलाय. आता दुसऱ्या दिवशी काय होणार, कारण मनामध्ये काय होतं की मला डावा हात नाहीये, मग मी कसा जिंकू शकणार. पण गुरु निवांत होते, दूरदृष्टी होती, म्हणून आपल्या शिष्याचं भवितव्य काय आहे हे जाणत होते. आणि हा नमस्कार करून निघालाय, आणि खरंच तो जिंकलाय हो स्पर्धा. तो चषक हातात घेऊन तो गुरूंकडे आलाय. नयनातनं अश्रू वाहत आहे की माझं एवढं अपंगत्व असून सुद्धा मी बक्षीस जिंकू शकलो, हा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण एक शंका पण मनात होती की मी कसं काय जिंकलो. गुरूंना विचारलंय तेव्हा ते स्मितहास्य करतायत आणि सांगतायत की तुझा जो शेवटचा डाव होता ना
त्या डावामध्ये प्रतिस्पर्ध्याने डावा हात पकडून तुला पाडायचा आहे आणि तुला तो हातच नाहीये, त्यामुळे तू जिंकलाय. म्हणजे आपल्या विद्यार्थ्याची पात्रता बघून दूरदृष्टीने जे करतात ते सद्गुरु नायक असतात. दुसरं, उत्साह देणारे असतात, खच्चीकरण करणारे नसतात. सद्गुरु कधीही शिष्याचं खच्चीकरण करत नाही, उत्साह देतात किंवा दुसऱ्याला उभारी देण्याचं काम करतात. ज्या वेळेला विवेकानंद स्मारक कन्याकुमारीला जेव्हा बांधायचं काम चालू होतं, म्हणजे काम प्रत्यक्ष सुरू नव्हतं झालं, पण त्याचा आराखडा, काय खर्च येईल वगैरे असं सगळं चाललं होतं. आणि एकनाथजी रानडे हे सारखे सभा घेत होते स्वयंसेवकांची. तर त्यावेळी असा खर्चाचा आराखडा आला की 40,000 खर्च येणार आहे. एक स्वयंसेवक उठला आणि म्हणाला, एवढे पैसे आपण कसे जमा करणार? पण ते म्हणतात की विचारांचं दारिद्र्य तरी कशाला, आपल्याला ते मिळतील हा विचार करा ना, कसे जमवायचे हा विचार करा. आत्ताच तुम्ही हातपाय गाळले तर आपलं ध्येय आपण गाठू शकत नाही. म्हणजे ही उभारी देणारे सद्गुरु नायक असतात. आणि म्हणून दूरदृष्टी त्यांची असते, उत्साह देणारे असतात. आणि त्यांच्यामध्ये असा गुण असतो की नेत्यांनी काय गुण असावेत, तर नेत्यांनी पुढे राहावं आणि आपल्या मागे सगळ्यांना यायला सांगायचं, तुम्ही जा असं सांगायचं नसतं. तसे सद्गुरु असतात की मी पुढे होते आणि माझ्या मागून सगळे या. म्हणजे अगदी हे साध्या व्यवहारात सुद्धा दिसतं बरं का. मी जेव्हा पुण्यात राहत होते त्यावेळी आमच्या गोखलेबाईंकडे मी सुगम संगीत शिकायला जात असे. पण त्या बाईंचं असं होतं की त्या विद्यार्थिनींबरोबर कधी कार्यक्रमाला बसल्या नाही का, विद्यार्थिनींना धाडस यायला पाहिजे म्हणून, उभारी यायला पाहिजे. आणि एकदा आमचा शिवाजी मंदिरामध्ये कार्यक्रम होता आणि माझं गाणं होतं मधला अभंग म्हणून मी मध्ये बसले होते माईकच्या समोर. आणि अहो व्यक्तिमत्वच असं आहे देवाने दिलंय की सगळ्यांना असं वाटलं मीच क्लास चालवते. आणि कार्यक्रम झाला आणि सगळेजण आले, काय तुम्ही सुंदर म्हणता किंवा काय सगळ्यांचं बसवलं. अहो म्हणलं ती मी नव्हे, त्या समोर बसलेत ना त्या आमच्या बाई. म्हणजे विद्यार्थ्याला उभारी येण्यासाठी किंवा त्याला सुद्धा, म्हणजे हे गुण त्यांनी आम्हाला दिले म्हणून मी आज क्लास घेऊन शकते. म्हणजे त्याचं पुढचं भवितव्य बघणारे असे सद्गुरु असतात. त्यानंतर राष्ट्रधर्म हा पुढे नेणारे असायला पाहिजेत सद्गुरु. आपल्याला समर्थांचं माहिती आहे की समर्थांनी राष्ट्रोन्नती केली म्हणून त्यांनी लोकनायक तयार केले की नाही. महंते महंत करावे, महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने अंतरी भरावे, ऐसे जाणून विखरावे, नाना देसी श्रीराम. महंते महंत करावे. समर्थांनी जाणलं होतं की एवढ्या भारत देशावर आपण एकटं कार्य करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला आपल्यासारखे काही नेते आपल्याला तयार करायला लागतील. आणि त्यासाठी त्यांनी महंत निर्माण केले. अहो कमी नाही, 1100 महंत, 1100 मठामध्ये 1100 महंत होते, इतकं समर्थांनी कार्य केले. मग असे हे महंतांना सुद्धा त्यांची चाचणी घेतली जायची बरं का. आता कोण बनेगा करोडपती आपला कार्यक्रम बघतो आपण, त्याच्यामध्ये जेव्हा ते प्रश्न देतात त्या खुर्चीवर बसण्यासाठी, त्यावेळी किती सेकंदात, कमीत कमी सेकंदात जो उत्तर देतो तो त्या खुर्चीवर बसतो. तीच पद्धत म्हणजे त्या समर्थांचीच त्यांनी घेतलेली असावी असं मला वाटतं. समर्थ हा दासबोध सगळा विस्कळीत करून देत होते. हा बाइंडिंग नव्हतं, पोथीसारखी पानं ही मोकळी असायची आणि
त्याची जुळणी जो लवकरात लवकर करेल ही त्याची परीक्षा होती. म्हणजे सावधपण पण त्याच्याकडे असायला पाहिजे, तत्परता असायला पाहिजे, हे सगळे गुण नेत्यामध्ये असायला पाहिजे. आणि परत राखावी सकळांची अंतरे, लोकांना दुखवायचं नाहीये. अहो, नेता आणि बॉस याच्यामध्ये काय फरक आहे? आपण दोघांचंही ऐकतोच, कारण आपल्याला बॉसचं ऐकायला लागतं. पण नेता हा सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो, आणि बॉस आपलं काम झालं की तू कोण, तुम्ही असं बघत असतो, त्याचा विचार असा असतो. आणि म्हणून इथे आपल्याला बॉस हा शब्द घ्यायचा नाहीये, जरी तो ऑफिस मधला नेता असला तरी सुद्धा. मग असा हा महंत, त्याला सुद्धा समर्थांनी अनेक नियम घालून दिलेले होते की अत्यंत कमी वेळ एका ठिकाणी राहायचंय, लोकांच्या मध्ये राहायचंय, पण एकांत सुद्धा सेवायचंय. कारण लोक जवळ आली की प्रसिद्धी जास्त होते, आणि प्रसिद्धीच्या मागे गेलं की सिद्धींच्या मागे मनुष्य जायला लागतो, उपाधीच्या मागे जायला लागतो. म्हणून जास्त लोकांतामध्ये राहायचं नाही. दुसऱ्यांची सुखदुःख जाणून घ्या, त्याच्यावरती उपाय करा, पण मी केलं हे म्हणायचं नाही. नेत्यांनी काम आपण करायचंय आणि श्रेय सगळ्यांना द्यायचंय, हा नेत्याचा मुख्य गुण असायला पाहिजे. मग सद्गुरू असंच करतात की नाही, स्वतः आपण काहीही त्याचं श्रेय घेत नाही, असे सद्गुरू असतात. आणि म्हणून त्यांना नायक असं म्हटलेलं आहे. मग एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, प्राण दिसावा माझा माझा, प्राण दिसावा माझा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, संत कुळीचा राजा, गुरु हा 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 संत कुळीचा राजा. राजा म्हणजे परत राज्याचा नायकच आहे. मग अशा सद्गुरूंना ते देव आणि राजा हे सारखं समान विरोध लावतात. ते पुढच्या चरणामध्ये असं म्हणतात, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कळी काळी डळमळेना. गुरु कसे आहे, तो आनंदाचा सागर आहे. म्हणून आपल्याला संतांच्या इथे गेल्यानंतर का समाधान वाटतं, का मनाचा विसावा वाटतो, कारण ते आनंदाचे सागर आहे. त्यांच्या इथे दुःखाला वाव नाही. तिथे जाऊन आपल्याला अत्यंत समाधान वाटतं, किंवा आपल्या ज्या मनातलं ओझं असतं चिंतांचं ते तिथे निघून जातं. म्हणून बाबा बेलसरे नेहमी म्हणायचे की संतांच्या इथे गेल्यानंतर, म्हणजे गोंदवल्याला गेल्यानंतर आपली बॅटरी चार्ज होते. पण ती कशी, खेळण्यातल्या बॅटरी सारखी. गोंदवल्यात आपण आहोत ना, तोपर्यंत आपण चार्ज असतो, आणि घरी आलं की पुन्हा आपलं राडगाडग चालू. मग गुरु हे प्रेमाचा आगरू म्हणजे साठा आहे. त्यांच्याकडे प्रेम असतं. कोणाशीही ते विनाकारण रागावून बोलत नाही. आणि हे संत आपल्याला ओळखता येत नाही. म्हणूनच तुकाराम महाराज एका मनावरीच्या अभंगामध्ये म्हणतात,
अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळमाळ असो त्याचे गळमाळ अंतरी निर्मळ असतात आणि वाचेचे रसाळ असतात. संत रोहिदास सुद्धा असेच होते. एकदा त्यांच्याकडे मुसलमान माणूस आला आणि तुम्ही आमचा इस्लाम धर्म स्वीकारा ह्याचा आग्रह करू लागलाय. पण त्याच्यावर ते रागावले नाहीत, कारण संत प्रेमाचा आदर आणि उलट त्यांच्याबद्दल राजाकडे तक्रार केलीये की हे सगळ्या जाती वर्णांच्या लोकांना एकत्र करतात आणि आपल्या विरुद्ध चिथावतायत. आणि अर्थात तो सरदार सांगतोय म्हणून राजाने त्यांना कैदेमध्ये घातले. पण तरी सुद्धा आनंदाचा सागरू असणारे स्थितप्रज्ञ असतात हे संत. कुठलीही स्थिती येवो त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होत नाही. आणि राजाने त्यांना शिक्षा काय दिली आहे तर हत्तीच्या पायी त्यांना द्यायची ही शिक्षा दिली. तरी सुद्धा स्थितप्रज्ञ असणारे हे रोहिदास हत्ती पुढून येतोय, परंतु मनातल्या जी स्पंदनं असतात ना संतांची, ती त्या मुक्या जनावरांना सुद्धा कळतात. अहो, त्यांच्या अंगावर पाय द्यायच्या ऐवजी सोंड वर करून त्यांना नमस्कार केलाय गुडघे टेकून त्या हत्तीनी. आणि हे सगळं बघून राजाला मोठा अचंबा वाटलाय आणि सगळ्या लोकांनी सुद्धा त्यांचा जय जयकार केलाय आणि राजाला सांगितलंय की अशा या आमच्या सद्गुरूंना तू का विनाकारण त्रास देतोस. आणि तेव्हा सुद्धा जगाचं म्हणजे त्यावेळी त्या समाजाचं नायकत्व रोहिदास चांभारांनी सांभाळलं होतं. म्हणून त्यांच्या शिष्यांमध्ये आपल्याला अनेक जातीतले शिष्य आपल्याला सापडतात. त्याशिवाय दरिद्री असतील, राजे असतील, क्षत्रिय असतील, सगळ्या प्रकारचे शिष्य त्यांचे होते. हेच त्यांचं नायकत्व होतं. नाहीतर आपण आपल्यापुरतं बघत असतो आणि आपण ब्राह्मण आपल्या पुरतं पण बघत नाही की कीर्तनात खरं बोलायचं हे नाहीये. पण आता आपल्याला दिसतंय मारवाडी बघा आपली माणसं आणतो की नाही आणि त्यांच्याचकडनं खरेदी करतो. पण आपण ब्राह्मणाच्या दुकानात करतो का खरेदी? ब्राह्मणाच्या माणसाला आपण काम देतो का? इथे स्वस्त मिळतोय म्हणून. आता आमच्या इथे सुद्धा म्हणजे काकांच्या इथे 2 फळवाले आहेत, एक हिंदू आहे आणि एक मुसलमान आहे. पण त्याच्याकडे स्वस्त म्हणून त्याच्याकडे गर्दी असते. पण आपण का ठरवत नाही की 2 पैसे जास्त पडले तरी आपल्या हिंदू माणसाकडेच तो पैसा जायला पाहिजे, हा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. जरी जातीभेद नसला तरी सुद्धा अजून तो मनात गेला नाही ना, म्हणजे जात नाही ती जात असं म्हणायचं वेळ आलेली आहे. पण नायक मात्र असा नसतो, सगळ्यांना सामावून घेणारा असतो. असे हे सद्गुरू असतात. आणि 3ऱ्या चरणामध्ये ते म्हणतायत की सद्गुरू धैर्याचा डोंगरू. त्यांच्याकडे अत्यंत धैर्य असतं, धाडस असतं. जसा पर्वत डोंगर हा उंच असतो की तो चढून जाण्यासाठी आपल्याला त्रास पडतो, पण हे सद्गुरू मात्र धैर्याचा डोंगरू असतात. बघा गोंदवलेकर महाराजांच्या सुद्धा जीवनामध्ये नागपाश जेव्हा त्या भिल्लांनी त्यांना घातला त्यावेळी ते डगमगून गेले का हो? उलट त्यांनाच त्यांनी अनुग्रह दिलाय पुढे. म्हणजे आपला जो
जन्माला आलेल्याचं कार्य जे आहे ना ते सद्गुरू कधी सोडत नाही. आणि असे हे सद्गुरू म्हणूनच नामदेव महाराज यांना नायक असं म्हणताय. म्हणून आपण सद्गुरूंना ब्रह्मांड नायक असं का आपण त्यांचा जय जयकार करतो. भगवंताला त्रिभुवन नायक का म्हणतो. अहो या सगळ्या जगाचं चालकत्व पालकत्व ते सांभाळत असतात म्हणून. आणि असा जय जयकार त्यासाठीच सगळेजण करत असतात. इतरांना हे ब्रह्मांड नायक नाही ना लावत. ते खरोखरच नेते आहेत, समाजाला पुढे नेणारे किंवा आपल्या शिष्यांना पुढे नेणारे. आणि अशा सद्गुरूंची कृपा आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणजे सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. पुढचा शब्द त्यांचा कृपा आहे. आणि म्हणून एका पदामध्ये आपल्याला असं जाणवतं, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे गजरा, सतत वाहू दे गजरा. आपल्या शिष्यासाठी सतत कृपेचा झरा हा सद्गुरु नायक देत असतो. म्हणून रामपाठामध्ये सुद्धा महाराज म्हणतात, सद्गुरु म्हणे उठलवलाही, सद्गुरु म्हणे उठलवलाही, ज्ञानदीपाचे प्रकाशे पाही, वस्तू आपुली शोधून घेई, मग पावसी निज सुखा. ते म्हणतात की सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे, पण दृष्टांत का सांगायचा असतो? सिद्धांत पटण्यासाठी. पूर्वीच्या काळी स्त्रिया अलंकार घालून वाढत असत आणि पूर्वीचे दागिने सुद्धा मोठे जड जड असायचे बरं का, अगदी 2 ग्रॅम 1 ग्रॅम असे नसायचे. आणि खाली वाकून वाढायचे. अगदी मुलींना वाढताच येत नाही, डागं उजवं तर नाहीच कळत. पण त्यावेळी पंक्ती असत, जेवताना सुद्धा एकमेकांना स्पर्श व्हायला नाही पाहिजे अशा पंक्ती घेत असत आणि वाकून वाढायचंय. आणि ती एवढी नाकामध्ये नथ जड होती, नाक दुखायला लागलंय. आणि शेवटी आता जाऊ दे, सगळ्यांची पानं तर झालीच जेवणात, आपलंच राहिलंय म्हणून नथ काढली आणि हाताने आपल्या मंगळसूत्रामध्ये अडकवली. आता सगळी जेवण खाणं झाली, पोतेर वगैरे घातलं चुलीला
आणि घाम पुसता पुसता नाकाला हात लागलाय आणि अगं बाई नथ कुठे गेली आणि काही स्मरेना की काय आता मी कुठे ठेवली. बरं पूर्वी असं नव्हतं, गेली तर दुसरी घेऊ असं नव्हतं, बोलणी खायला लागत असं. प्रत्येक जण त्याच्यातनं गेलेला असेल. आणि त्यामुळे तिला असं झालं की आता सांगायचं कसं घरामध्ये नथ गेली. मग तिला आठवलं की आपल्या बोळीच्या तोंडावरती एक बुलबुल्या ज्योतिषी बसतो, आपण त्यांना तरी विचारावं म्हणून लगबगीने गेली आणि सांगते की अहो असं असं दुपारपर्यंत नथ होती पण आता काही मला मिळत नाही. मी सगळे डावे उद्या हाताने कुठे ठेवले असेल, कोंदडे शोधले वगैरे, पण मला काही ती नथ मिळत नाहीये. तुम्ही सांगू शकता का हो कुठे नथ आहे. घाबरी झालेली आणि त्या गुडगुड्या ज्योतिषाला विचारते. तो म्हणतो हो मिळेल तुमची नथ. आणि काही न बोलता त्यांनी तिला फक्त आरसा दाखवलाय आणि तुमच्याच गळ्यामध्ये ही आहे असं दाखवलंय. म्हणजेच आरसा दाखवण्याचं काम कोण करतं, सद्गुरू दाखवतात. कारण ती नथ म्हणजे आपली निज वस्तू आहे बर का, त्याचं ज्ञान आपल्याला नसतं आणि म्हणून सद्गुरू नायक आपल्याला ती आपली चीज वस्तू काय आहे म्हणजेच आपल्याला जे आत्मज्ञान आहे ते आपल्याला अज्ञानामुळे जे कळत नाही त्या बाईसारखी आपली अवस्था होते. पण तुझं आहे तुझं पाशी कधी जागा चुकलाशी, पण सगळ्यांना सावरून घेणारा हा सद्गुरू नायक असतो. आणि असा नायक जर आपल्याला मिळाला तर आपल्या जन्माचं सार्थक होणार आहे. आणि हे सार्थक नामदेवांचं झालंय म्हणून हा अभंग त्यांच्या मुखातून आलेला आहे. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला नामदेव महाराज हे सांगतायत. सद्गुरु नायके पूर्ण कृपाची, सद्गुरु नायके पूर्ण कृपाची, निज वस्तु दानिली माझी मज, निज
अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, लिंपिले सर्वांगा चिताभस्म, लिंपिले सर्वांगा चिताभस्म, लिंपिले सर्वांगा लिंपिले सर्वांगा चिताभस्म, गळा सर्पमाळा ल्याला व्याघ्रांबर, गळा सर्पमाळा ल्याला व्याघ्रांबर, शिव तो शंकरा सत्य शंकरा सत्य तोची, शंख शिंग नाग गर्जे शिवगण, शंख शिंग नाग गर्जे शिवगण, पायी भक्तजन ओळंबिती, पायी भक्तजन ओळंबिती, भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, लिंपिले सर्वांगा चिताभस्म, लिंपिले सर्वांगा चिताभस्म, भोळा सदाशिव पावतो भक्तांसी, भोळा सदाशिव पावतो भक्तांसी, उद्धरे दिनासी नीलकंठा, उद्धरे दिनासी नीलकंठा, हर हर शंकर सांब सदा शिव, हर हर शंकर सांब सदा शिव, सांब सदा शिव, त्रिपुरारी सांब सदा शिव, त्रिपुरारी, भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, लिंपिले सर्वांगा चिताभस्म, लिंपिले सर्वांगा चिताभस्म, लिंपिले सर्वांगा एकदा सगळ्यांनी नामस्मरण करायचंय. करूया घोष नामाचा, सद्गुरु समर्थ शरणाचा, करूया घोष नामाचा, श्री गुरु समर्थ शरणाचा, करूया घोष नामाचा, सद्गुरु समर्थ शरणाचा, करूया घोष नामाचा, श्री गुरु समर्थ शरणाचा, करूया घोष नामाचा, सद्गुरु समर्थ शरणाचा,
करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ प्रियजासम अन्य विठ्ठला नाही राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम पंढरपुरामध्ये दामा शेट्टी नावाचे ग्रस्त शिंप्याचा व्यवसाय करत होते आणि त्यांची पत्नी गोणाई आणि त्यांचा मुलगा 5 वर्षाचा नामा. दिवस चाललेले आहेत, आता शिवणकाम करायचं, कापड आणावं लागायचं आणि एक दिवस असं झालं की दामा शेट्टींना गावाबाहेर जायचं होतं. त्यामुळे त्यांचा जो नित्याचा उपक्रम होता की राहुळामध्ये जावं, पांडुरंगाला दररोज नैवेद्य समर्पण करावा आणि आपली मग आपण भोजन करावं. पण ते बाहेर गावी जाणे असल्यामुळे त्यांना ते शक्य नव्हतं आणि म्हणून त्यांनी नाम्याला जवळ बोलवलंय. नाम्या, तर ये रे इकडे, उद्या मला जायचंय गावाला, माझं एक काम करशील? आता मुलांना सुद्धा वडिलांसारखं करायला आवडत असतं बरं का. जर वडील घरामध्ये दुरुस्तीचं काम करत असतील ना तर मुलं करतात, नातवंड करतात. तसं नाम्या पण म्हणतो की हो करेल ना, काय सांगा, काय काम करायचंय? काम म्हणजे काम नाहीये रे, पण मी जसा राहुळामध्ये जाऊन त्या पांडुरंगाला नैवेद्य समर्पण करतो, तो नैवेद्य तू उद्या नेशील का पांडुरंगाला? हो, आनंदाने ते म्हणतायत. 5 वर्षाचे नामदेव आले, 5 वर्षाचे नामदेव आले, कधी ऐका हो काय तुम्ही आले, कधी ऐका हो काय तुम्ही आले. शेट्टी रामा गावास कसे गेला, शेट्टी रामा गावास कसे गेला, म्हणून तुझे सलाम देवाला, म्हणून तुझे सलाम देवाला. सकाळी लवकर उठून दामा शेट्टी आपल्या कामाला गेले आणि 11:30 पावणे 12ची वेळ झाली आणि गोणाईने नाम्याला हाक मारले. नाम्या, बाबांनी सांगितल्याप्रमाणे जाणारच ना राहुळामध्ये? मी नैवेद्य पानामध्ये काढून ठेवलाय. आता हा मुलं बघा लहानपणी
बागडत जातात बघा, चालत जात नाहीत. तसं हा नाम्या राहुळामध्ये गेलाय. आता बाबांनी सांगितलंय त्याप्रमाणे पांडुरंगाला नैवेद्य दाखवलाय. डोळे मिटले. आता हा आत्ता खाईल मग खाईल. अहो पण तो कसला खातोय. आता असं झालं, मनात बालमनाला असं वाटलं की आता जर मी असं भरलेलं ताट नेलं तर मला आई रागे भरेल, कारण भगवंताला जेवायला दिलं नाहीस असं मला ती विचारेल, आणि म्हणून तू जेवल्याशिवाय मी जाणार नाही. अत्यंत वाट बघतायत, पण पांडुरंग कसले खायला हो. शेवटी उदाहरण देत आहेत की ध्रुव बाळासाठी तू आलास, प्रल्हादासाठी तू खांबात प्रकट झालास, मग मी काय रे केलंय, माझ्यासाठी सुद्धा ये, आणि नाही तर तुझ्या चरणावरती मस्तक ठेवीन आणि कपाळ मोक्ष करून घेईन. आता कपाळ मोक्ष करण्यासाठी म्हणून डोकं आपट्याला जाणार आणि वरच्यावर डोकं उचललंय आणि म्हणतोय भगवंत नाम्या, अरे दगडाचा देव कधी जेवतो का. पण नामदेव कुठले ऐकायला. दगडाचा देव जो बोलू शकतो तो जेवू का शकत नाही, आणि तुला हे जेवावंच लागेल. आणि त्याचा तो असा निर्मळ भाव बघून पांडुरंगाने तो नैवेद्य भक्षण केलाय. आता आनंदाने आपण बाबांचं काम बरोबर केलंय. ह्या आनंदामध्ये नामदेव महाराज घरी येत आहेत आणि गोणाई विचारतीये, नाम्या यातलं गेला कुठे नैवेद्य. ती म्हणतोय की पांडुरंगाने खाल्ला. आता हे कसं शक्य आहे. हा मनाला तिच्या प्रश्न पडलाय. संध्याकाळी दामा शेटी येत आहेत आणि झालेली हकीकत कानावर घातली. दामा शेटींना सुद्धा आश्चर्य वाटलंय, पण कोणाची भक्ती कशी असेल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी आपल्या बरोबर नाम्याला नेलाय आणि नाम्याला नैवेद्य समर्पण करायला सांगितलं. आणि खरंच पांडुरंगाने तो नैवेद्य भक्षण केल्यानंतर अत्यंत आनंद झालाय की माझ्या पोटी हरिभक्त जन्माला आलाय. आणि असे हे नामदेव मोठे होत आहेत. राहुळामध्ये जाऊन भगवंताशी बोलावं असं सगळं करत असतानाच पण भगवंताला मात्र चैन पडत नव्हतं, कारण हा फक्त मला मूर्तीतच बघतोय, याला सद्गुरू आवश्यक आहे. म्हणून तेरे ढोकीचा प्रसंग पांडुरंगानेच निर्माण केलाय. तेरे ढोकीचा राहणार भक्त गोरोबा कुंभार, घट निर्मावयाचा व्यापार, वृत्ती निरंतर पांडुरंगी. तेरे ढोकीला संत सकल संत भेटीचा कार्यक्रम झालाय. गोरोबा काकांकडे सगळे जण जमलेत. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव असे सगळे, सावतामाळी असे सगळे नामदेव महाराज सगळे जमले. आणि धाकटी मुक्ताई त्यांच्या अंगणामध्ये फिरतीये बरं का. आता गोरोबा काकांच्या अंगणात काय असणार हो, मातीचे ढीग होते, गाढवं बांधलेली होती, मोठे मोठे पाण्याचे रांजण होते, एकीकडे ते मडकी बनवायचं चाक होतं, आणि तिला एक छोटीशी वस्तू दिसली. आता ती वस्तू काय आहे तिला कळेना, आणि म्हणून ती वस्तू हातात घेतली आणि काकांना विचारायला आली, गोरोबा काका हे काय आहे हो. तेव्हा ते म्हणतात, अगं हे थापटणं, आमची घडवलेली मडकी ही कच्ची आहे का पक्की आहे. काय ग उधळ. नाही नको बंद करायला. ते आम्ही आणि तपासतो. मग आता हिचं निरीक्षण होतं की सगळे बत्ती वर लावली तर काय फोडणीचा वास येतो. सकळ संत भेटी जेव्हा झाल्या तेव्हा सगळे संत एकमेकांच्या पाया पडले होते, पण नामदेव महाराज कोणाच्याही पाया पडले नव्हते. ह्या लहानग्या मुलगी मुक्ताने बघितलं होतं
आणि म्हणून ती सांगतेय की गोरोबा काका ही सुद्धा इथे सगळी बसलेली ही ईश्वर निर्मित मडकीच आहेत ना. मग यातलं कच्च कुठलं आणि पक्क कुठलं तुम्ही जाणू शकता का नाही? सगळ्यांच्या मस्तकावर थापडणं मारतो म्हणजे कळेल कच्च आहे का मग पक्क आहे. आणि झालं. गोरोबा काकांनी हातात थापटणं घेतले. अहो पण तेवढा अधिकार होता त्यांचा. संत पारखण्याचा अधिकार गोरोबा काकांचा होता. आणि पहिलं थापटणं बसलंय निवृत्तीनाथांच्या मस्तकावर. पण हो नाही, कचू नाही. मग माऊली बसली होती माऊलींच्या मस्तकावर. सोपानदेव, सावतामाळी असं करत करत गोरोबा काका नामदेवांच्या जवळ आले. आता त्यांच्या मस्तकावर थापटणं मारणार तेवढ्यात नामदेव उभे राहिलेत. हा हा, काय पोरखेळ चाललाय ही सांगते तुम्ही ऐकता? मी काय असं माझ्या डोक्यावर मारून बिरून घेणार नाही. आणि मुक्ताबाई म्हणते काका हे कच्च मडकं आहे. अहो जयाला देवाचा अखंड शेजार, का निअहंकार नाही गेला. ही परकरी पोर बोलते बर. अहो परकरी म्हणजे काय? पर म्हणजे परब्रह्म. आणि त्याचा हात जिच्या मस्तकावर आहे ना ती परकरी पोर बर. आणि त्याच तिरमिरीमध्ये नामदेव गेले ते तडक पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये गेले. गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर तावातावानी पांडुरंगाला झालेला वृत्तांत सांगताय. त्याची एकदा भडास बाहेर जाऊ दे म्हणून पांडुरंग काही बोलले नाही. आणि मग पांडुरंग नाम्याला म्हणताय की तुला खरं सांगू का तुला बरं वाटेल असं सांगू? तेव्हा नामदेव म्हणतात की खरं सांग. अरे तुला तिथे परमार्थामध्ये कच्चा ठरवला तर तुला लाज वाटायला पाहिजे, तर तुला राग आला. म्हणजे खरंच तू कच्चा आहेस. हे कधी होतं? जेव्हा मनामध्ये द्वैत आहे तेव्हा तुला राग येणार. म्हणून तुला सद्गुरूची आवश्यकता आहे. जरी डोळ्याला दिसत असलं तरी सूर्यप्रकाश लागतो की नाही? आपल्याला अंधारात दिसत नाही, डोळ्याला दृष्टी आहे आपल्या. पण त्यासाठी म्हणून तुला चराचरामध्ये भगवंत जर बघायचा असेल तर तुला गुरुकृपेचा सूर्यप्रकाश तिथे अत्यंत आवश्यक आहे. नामदेवांना काही पटेना. भगवंता तुझ्या प्राप्तीसाठी सद्गुरु करतात, मग तू तर मला प्राप्त झालायस, मग कशाला सद्गुरूंची अडगळ? पण पुन्हा नामदेवांना भगवंत समजवतोय की अरे असं जर असेल तर तू मला 5व्या वर्षी पाषाणामध्ये का प्रकट केलंस? का तुझ्या हस्तस्पर्शाने साधा दगड सुद्धा परीस झाला याचा कधी विचार केलाय? अरे तुझी अति भक्ती इतकी प्रबल झालेली आहे की तू ब्रह्मरसाची खीर खाण्याच्या योग्यतेचा झालेला आहे. पण ती ब्रह्मरसाची खीर कोण देतं बरं? ते सद्गुरु देतात. तुझ्याकडे भक्तीचं दूध आहे पण त्याच्यामध्ये आत्मज्ञानाची साखर घालायला पाहिजे. ती साखर सद्गुरु घालतात. पण तुझं कसं आहे? लहान मुलासारखं आहे. मुलगा जसं आईसाठी आईकडे हट्ट करतो की मला खाऊ हवाय, पण आईने आणला की घेत नाही ना, तसं तुझं झालं. अरे एवढंच नाही, मी सुद्धा ज्या ज्या वेळी जन्म घेतले, अवतार घेतले, त्या त्या वेळी सुद्धा मी सुद्धा गुरु केलेले आहे. तुला गुरु करायलाच हवा. जा गुरुसी शरण चली आता रे, जा गुरुसी शरण चली आता रे. गुरु वाचुनी अन्य कोणी, सद्गुरु वाचुनी अन्य कोणी. दूर सारण्या गैता रे, जा गुरुसी शरण चली आता रे, जा
कशी व्यापकता रे जा गुरु शिष्य गणपती आता रे जा गुरु शिष्य गणपती आता रे जा गुरु शिष्य गणपती आता रे. म्हणून गुरुकृपेचा चक्षु न जाते तो आंधळ्याहुनी करत आहे. तुला माझं व्यापकत्व कळत नाही आणि ते तुला कळण्यासाठी तुला सद्गुरु हे करायलाच पाहिजे. पण नामदेवांची काही समजूत पटेना. पुन्हा पांडुरंग म्हणतोय की अरे असा मान खाली घालून बसू नकोस. पांडुरंग उदाहरण देत आहे की लग्न जेव्हा ठरतं केलं जातं तेव्हा मुलींना वाईट वाटतं की नाही माहेर सोडून जाताना. पण त्याच सासरी आपलं सौख्य उपभोगतात की नाही, सम्राज्ञी होतात की नाही आपल्या संसाराची. तसंच तुला होणार आहे. तुला तुझ्यामध्ये तू अजून द्वैत मानतोयस. फूल आणि गंध हा एकच आहे बरं. हे द्वैत जाण्यासाठी तुला सद्गुरु करायला पाहिजे. यासाठी जा शरण अंगे, यासाठी जा शरण अंगे, शीघ्र विसोबा प्रती. तोच तुझा नाद छेदिल द्वैता, आणविल उन्नती, आणविल मी तुला सांगतोय की विसोबा खेचर हे तुझे गुरु आहे. गुरु शोधार्थ नामदेवांना जायला लागलं नाहीये. तुझे गुरु कोण हे पांडुरंगाने सांगितलंय. नुसतं सांगितलं नाहीये, पत्ता पण सांगितलाय. खूप मोठं एक पद आहे दासगणूंचं, अत्यंत. म्हणजे आता आपण म्हणतो ना जीपीएस लावतो आपण, त्या गाण्यामध्ये त्यांनी जीपीएस दिलेला आहे नामदेवांना. असं त्यांचं शीघ्र कवित्व होतं की सीना नदीच्या वरून जा, तिथे तुला बार्शी लागेल, मग परभणी लागेल, मग अंबिकापूर लागेल, मग तिथे जनी जी जागा आहे तिचं जन्मस्थळ तिथे आहे. मग परभणी लागेल, तिथे दारुका वन लागेल आणि तिथे त्या दारुका वनामध्ये शंकर भगवानांचं स्थान आहे औंढ्या नागनाथ. तिथे तुझे सद्गुरु मिळा. एवढा पत्ता सुद्धा त्यांनी सांगितलाय. आता नाईलाज झालाय. पांडुरंग सांगतोय म्हणजे जायला पाहिजे. नमन करुणी त्या हरी पद कमला, नमन करुणी त्या हरी पद कमला, नामदेव औंढ्यास निघाला, नामदेव औंढ्यास निघाला. तो प्राकारी विजले गुरुवर, तो प्राकारी विजले गुरुवर, निज पद ठेवून शाळू देवत, निज पद ठेवून शाळू देवत. भजन मुखाने हरिवर देवत, पैतन उठले त्या पाशी. नमन करुणी त्या हरिपद कमला. पांडुरंगाला वंदन केलंय आणि विसोबा खेचरांची भेट घेण्यासाठी नामदेव निघाले. मजल दर मजल करत औंढ्या नागनाथाच्या देवळामध्ये आले. आणि काय दिसतंय हो, एक जखड म्हातारे शाळुंकेवरती चपलांसकट पाय ठेवलेले होते. पूर्वी चामड्याच्या चपला बांधून घेत असत आणि त्या चावू नयेत, लागू नयेत म्हणून त्याच्यावर तेल सोडत असत.
आणि त्या चपलांना इतकं तेल सोडलेलं की त्या तेलाचा अभिषेक शाळुंकेवरती होतोय. आणि हे सगळं चित्र बघितलंय, मनात म्हणताय पांडुरंगाने हा गुरु ठेवलाय माझ्यासाठी वेडा. आणि तावातावाने पुढे गेले आणि म्हणताय जीवन मुक्त योगेश्वर तुमच्या एवढे ते ज्ञानी आहेत आणि तुमच्या अंड्यामध्ये शिवपूजा करायची ही पद्धत. हे ऐकतायत आणि ते गृहस्थ क्षीणपणे म्हणतायत की बाळ, मला माझे पाय सुद्धा उचलता येत नाहीत रे. तूच जिथे शाळुंका नसेल ना तिथे तू उचलून ठेव बरं. नामदेव तिथे निघालेत, हातात पाय घेतलेत, गुरूंचा स्पर्श झालाय आणि ते पाय पण मनात अजून द्वैत होत. विसोबा म्हणतायत की तू इथे द्वैत शोधण्यासाठी आलायस का अद्वैत मिळवण्यासाठी आलायस. आणि नामदेवांनी पाय त्यांचे हातात घेतले. कुलाल चक्रा परिते, कुलाल चक्रा परिते, पद उमीला गले फिराया ते, परिशिवलिंगा वाचुनी, परिशिवलिंगा वाचुनी, गवसेना एक स्थान ही त्याते. अहो जिथे त्यांचे पाय ठेवावे तिथे शाळुंका खालून निर्माण होती. कुलाल चक्राप्रमाणे म्हणजे कुंभाराच्या चाकाप्रमाणे गोल गोल फिरतायत आणि एवढ्या शाळुंका निर्माण झाले. आणि गुरूंचा स्पर्श झाल्यामुळे मनामध्ये जे किलमिश होत ते निघाले. आणि ते गृहस्थ उभे राहिलेत, नामदेवांना उभं केलंय आणि म्हणताय तू ज्याच्यासाठी आलायस ना ते मी तुला देणार आहे. म्हणून पद्मासन घालायला सांगितलंय, खेचरी मुद्रा लावायला सांगितली आणि वरदहस्त मस्तकावर ठेवलंय. आणि ब्रह्मानंदामध्ये नामदेव तल्लीन झाले. बराच काळ गेलाय आणि सद्गुरूंनी जागृत केलंय. आणि तेव्हा त्यांच्या मुखातून जो अभंग बाहेर पडलाय तो आजचा निरूपणाचा अभंग की सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी वस्तू. आणि त्यानंतर विसोबा खेचर त्यांना सांगताय की आता तू पंढरीला जा, हा तुझा आनंद कायम तुझ्या शेजारी तुझ्या जवळच राहणार आहे. आपल्या सद्गुरूंना वंदन करून नामदेव निघाले. पण भगवंताने सुद्धा परीक्षा घेतली. बरं, सीना नदीच्या काठी जेवणासाठी गाकर बनवत होते आणि एवढ्यामध्ये श्वानाच्या रूपामध्ये पांडुरंग आले आणि तो गाकर पळवून नेला. पण नामदेवांचं अंतःकरण हे कळवळलंय का? तो श्वान आता कोरडे गाकर खाईल आणि त्याच्या पोटात दुखेल. म्हणजेच त्यांची जी भक्ती होती ती आत्मवत सर्व भूतेषु अशी झाली. चराचरामध्ये भगवंत दिसायला लागलाय आणि म्हणून तुपाची वाटी घेऊन त्या श्वानाच्या मागे धावताय. आता पांडुरंगाला सुद्धा खात्री पटलीये की माझ्या नाम्याला ब्रह्मरसाची खीर मिळाली बरं. आणि माझा नामा आता द्वैतामध्ये नाही, चराचरामध्ये भगवंत बघण्याची दृष्टी त्याला निर्माण झालीये. आणि याचा पांडुरंगाला सुद्धा अत्यंत आनंद झाला. मग असा हा सद्गुरु नायक जर आपल्यावर कृपेची
सावली धरत असेल, आपल्यावर कृपा करत असेल, आपली निज वस्तू तो दाखवित असेल, तर त्याचे आपल्याला चरण धरायला नकोत का? हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये नामदेव महाराज सांगतायत. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दारिली माझी मज, निज वस्तू दारिली माझी मज, सद्गुरु नायके झालेली कीर्तन सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून एक मागणं मागते. असू दे, हे काय हा मागणं झालं की शेवटच्या कडे एक मागणी मागाया आले दारी देवतला, श्री भगवंता देवतला, श्री भगवंता देवतला. नाम तुझे हे स्मरण्याला, नाम तुझे हे स्मरण्याला, शांती देई चित्ताला, श्री भगवंता देवतला, श्री भगवंता देवतला.
संगे भुवनेन